या भाईंचा सत्कार सुद्धा आणि कॅप्टन सुद्धा यायचे काटेचे आपल्याला पुष्पदीप जेलर सुरेश सोनी यांच्याकडनं चांदीचं नाणं सुद्धा दिलं जाईल. मॅन ऑफ द मॅच ठरलाय मधू. मधूला कानमंत्र भरपूर दिले ना बाळू पाटील यांनी की आज मधू काहीतरी करायचंय आणि केलं. 36 धावा. भाईंना अभिनंदन देतो. या 40+ संघटनेचे अध्यक्ष त्यानंतर कॅप्टन सुद्धा यायचे सोमनाथ. आपल्याला चांदीचं नाणं सुद्धा दिलं जाईल. किसन पाटील यांचे शुभ असते. आपण भाईंना लुझिंग कॅप्टनला बघा पुष्पदीप जेलर सुरेश सोनी यांच्याकडनं चांदीचं नाणं आहे. भाई या चांदीचं नाणं सुद्धा तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि सत्कार सुद्धा होईल भाईंचा. त्या अगोदर चांदीचं नाणं देऊया आपण लुझिंग कॅप्टनसाठी. नाही तुमच्यासाठी भाई सर्वांसाठी. पराभूत टीमला सागावची स्पर्धा म्हणजे काहीतरी वेगळं आहे. सुरुवातीला मॅन ऑफ द मॅचसाठी 1000 रुपये सुद्धा ठेवले होते. चला किसन पाटील यांच्या शुभ असते आपण भाईंचा सत्कार करणार. 40+ संघटनेचे अध्यक्ष कल्याण तालुका संघटक आणि कार्य सम्राट कार्यकुशल माजी सरपंच काटेचे त्यांचा मी सन्मान करणार आहोत. संदर्भ संघाला विनंती असेल जेवण करून घ्या. सुभाष पडले विरुद्ध संदर्भ अशी मॅच होईल दुसऱ्या फेरीत. भाईंचा सन्मान होतो असताना आमचे मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय पडले विरुद्ध संदप अशी मॅच दुसऱ्या फेरीला जेव्हा सुरुवात होईल आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण माऊली 11 शील संघ आपली सलामी जोडी लगेचच पाठवायची आणि फिल्डिंग करण्याचा बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तो माऊली 11 शील 40+. त्यामुळे फिल्डिंग करताना दिसेल योगेश भगत यांचा संघ दिवा. मॅच संपल्यानंतर योगेश भगत आपण यायचे आमच्या मॅचमध्ये आपलाही सन्मान होईल. लगेच आपण मॅचला सुरुवात करणार. यानंतर मॅच पाहायला मिळेल नागाव विरुद्ध नारिवली. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच यानंतरची पाहायला मिळेल सी गटातनं. ए विरुद्ध बी फर्स्ट सेमीफायनल होईल उद्या लक्षात घ्या. सी विरुद्ध डी दुसरी सेमीफायनल असेल. असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा लक्षात घ्या. ऐकूया अजित देसाई यांचा आवाज खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच बलूपाटील सर आणि नितीन कलन सर. आपण जरूर ऐकतोय मैदानाच्या आतमध्ये आणि इथून दिवा आणि शील टॉस जिंकला. टीम दिवाने घेतले फिल्डिंग बॅटिंगसाठी इन्व्हाइट केला टीम शीलला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि एका बाजूला दिवा 40+ आणि एका बाजूला शील 40+. बाजूबाजूची गाव आहेत आपल्याला जरूर पाहायला मिळतं. आणि इथून मैदानाच्या आतमध्ये आता काय क्रिकेट होईल टीम दिवा की शील आपल्याला काही क्षणामध्ये समजेल. 5 ओव्हरची मॅच. यानंतर नागाव आणि त्याच्यावर फाईट करायला संघ आपण जरूर बघणार आहोत. नागाव विपक्ष नारिवली या दोघांमध्ये होणार आहे. मुख्य व्यासपीठावरती आपण जरूर बघतोय 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई पाटील ते देखील उपस्थित आहे. त्यांचा एचडी सन्मान देखील या व्यासपीठावरती जरूर झाला आणि त्यांचा संघ देखील आपण मागच्या मॅचमध्ये इनॅक्शन मध्ये बघितलं. टीम काटई तो कुठेतरी परास्त झाला आणि आता मात्र संदप संघानं बाजी मारली. हनुमान ठाकूर देखील उपस्थित आहे सागावचे आपल्याला जरूर पाहायला मिळतं. फार अशी मेहनत नक्कीच सचिन पाटील झाडाखाली नक्कीच आपण बघतो. अतिशय त्यांच्या माध्यमातून चांगलं काम आपण जरूर पाहायला मिळतं. चांगलं असं सचिन म्हात्रे झाले. मॅचला सुरुवात. एक फिल्डर पाहिजे. एक फिल्डर द्या. एक फिल्डर संदप संघ असेल तर एक फिल्डर द्यायचा आहे. संदपवाले नाही आहेत तर एक फिल्डर हवाय. टीम दिवावाल्यांकडे एक फिल्डर कमी आहे. वेलकम मिलिंद म्हात्रे तुमचं देखील सहर्ष स्वागत. काल देखील आपण जरूर बघितलं उपस्थित राहिले आणि आज देखील त्यांची उपस्थिती आपण जरूर बघतोय. एक अतिशय चांगलं डॅशिंग व्यक्तिमत्व आहे मिलिंदजी म्हात्रे सागावचे. त्यांचं देखील नक्कीच आजच्या दिवसामध्ये तोपर्यंत एक फिल्डर राहायचा. एक फिल्डर येतोय त्यांचा दिवावाल्यांचा. एक ओव्हरसाठी फक्त फिल्डर द्या. टॉस जिंकला टीम शील घेतले बॅटिंग आणि
इन्व्हाइट केलंय फिल्डिंगसाठी टीम दिवाला. मॅचला होईल सुरुवात. तर संदीप पाटील यांचा ग्रीन सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलाय. गोलंदाज आहे बिंदेश भगत आणि सेकंडला फलंदाज संदीप. 9 सेकंडला सचिन. चला बिंदेश, मॅच सुरू करायची आहे कारण आम्हाला आजच्या दिवसामध्ये अजून 6 मॅच कव्हर करायचे आहेत, हे लक्षात घ्या. नक्कीच बिंदेश भगत पहिल्या ओव्हरमध्ये बघायला मिळेल. 5 षटकांची मॅच ही आपण नक्कीच बघतोय. बाळू पाटील देखरेख जरूर त्यांची असते. चांगली मेहनत देखील या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली आहे. पहिला बॉल गेम ऑन. पहिलाच बॉलवरती फक्त खेळून काढला क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. एक धाव झाले कंप्लीट आणि सिंगल वरती इथून समाधान मानावं लागेल. पहिल्याच बॉलवरती एक आली आहे इथून सिंगल. खातं उघडलं टीम बॅटिंग करत असताना. शील्ड एका बाजूला संदीप आणि दुसऱ्या बाजूला सचिन. संदीपच्या खात्यामध्ये एक सिंगल जरूर मिळते. क्रिकेटमध्ये सिंगल डबलला फार प्राधान्य आपण जरूर बघायला गेलं तर. तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गाफा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. अजून एक सिंगल खात्यामध्ये ऍड होईल. ही मॅच दोघांसाठी भारी आहे. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. नंतर नारिवली त्यांच्या फाईट करेल नागाव. या दोघांमध्ये आपण जरूर मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित राहणं फार गरजेचं आहे, लक्षात घ्या. तिसरा बॉल होता. जास्त बाहेर राहिलाय की का पंचांचा इशारा अजून देखील काही नाहीये. मात्र तो डिसिजन आहे तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. व्हाईट बॉल, व्हाईट +1 या 2 धावा ऍड होणार या स्कोर बोर्ड मध्ये आणि धावसंख्या 2 न पुढे सरकेल. ती 4 या आकड्यावरती. आतापर्यंत बॉल झाले 2 आणि इथून या मॅच मध्ये जर बघायला गेलं ना, चांगलं क्रिकेट. टॉस का बॉस सागाव चषक आयोजित गुरुदत्त क्रिकेट क्लब 40+ सागाव आपण जरूर बघतोय. पूर्ण टीम आमच्या मुख्य व्यासपीठावरती आणि अपील स्ट्रॉंग. जास्त बाहेर आपल्याला जरूर बघायला गेलं तर तोपर्यंत एक सिंगल येते. चांगली गोलंदाजी बघायला मिळते बिंदास. जरूर बाळू पाटील हवा खात आहेत, त्यांना माहिती आहे. कारण फार मेहनत देखील आहे या स्पर्धेसाठी त्यांची. आमचे समालोचक इथून वाचगडा क्षेत्ररक्षक आहेत. थोडासा यष्टिरक्षक बीट झाला इथून. एक तोपर्यंत सिंगल गेली आहे. बॉल झाले आतापर्यंत 4. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक. धाव फलकावरती 6. चांगला असं एक क्रीडांगण गावदेवी उंबारली आपल्याला जरूर पाहायला मिळतं. सर्व ग्रामस्थांचं जरूर कौतुक करेल. हे गाव आम्हाला उपलब्ध करून दिलं. चेंडू हवेमध्ये असं वाटलं बाउंड्री लाईनच्या दिशेने झेल पकडायचा होता. व्यवस्थित केता आला नाही. आउटफील्ड फास्ट आहे बाउंड्री लाईनच्या दिशेने. टप्पा घेत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि बॉल जातोय चौकार. डीजे धावफलकावरती बॉल 5 झाल्या. 1 to go. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. इथून हलक्या हाताने खेळून काढला. दूरवरून येतो क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफचा एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा कॉल. फिल्डिंग थोडीशी खराब. टीम दिवा म्हटलं तर आता जर बघायला गेलं तर फिल्डिंग खराब केली आणि तोपर्यंत धावा 2 कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती बघायला गेलं तर 12. बॉल झाले. चॉकलेट बाबा वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. आपल्याला जरूर पाहायला मिळतं. नारिवली गावचे एक आपल्याला जरूर पाहायला मिळतं. एक अतिशय शिरडोन शेत आपल्याला जरूर पाहायला मिळतं आणि त्यांचं देखील आगमन झालंय. आज वेगळे चॉकलेट्स, काल वेगळे चॉकलेट्स, उद्या वेगळे चॉकलेट्स असतील. शाहू मामा नक्कीच वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. चॉकलेट बॉय आणि चॉकलेट बाबा देखील आहे. आज थोडेसे लेट, मात्र डोंबिवलीला गेले होते. पहा चॉकलेट वाटायला सुरुवात जरूर केली आहे. शामू बाबाचं प्रेम लेट पण थेट आहे. खरंच हँडसम पर्सनॅलिटी, डॅशिंग व्यक्तिमत्व आहे. खरंच चॉकलेट बॉय आपल्याला जरूर पाहायला मिळतात. शाहू मामा जरूर उपस्थित राहिल्यात. आता शेवटपर्यंत देखील थांबतील, उद्या पण असतील. धावसंख्या धावफलकावरती 12. षटक क्रमांक पहिलं संपलं. एका बाजूला शीड
आणि दुसऱ्या बाजूला दिवा. या दोघांमध्ये फाईट चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि नंतरची मॅच टीम नारिवली विपक्ष नागाव या दोघांमध्ये होणार आहे. बॉल तयार, पहिला बॉल स्वीचत घ्यायचा होता, स्वतःच्या फॉलो मध्ये कॅच घ्यायचा होता. कॅच थोडासा रॉफ झाला, अतिशय वेगानं बॉल आला होता. मात्र आपण जरूर बघतोय एक सिंगल जरूर मिळाले इथून. या मॅच मध्ये जर बघायला गेलं ना आपण, कुठेतरी कॅच पकडायचा होता, व्यवस्थित आला नाही कॅच. ती बॉल तिथून सुटला. सचिन मात्रे आपण बघतोय पूर्णपणे पॅक झालेत, कारण उन्हाचा तडाखा भरपूर आहे. हा बॉल टफ पडल्यानंतर डॉट बॉलची सांगताय. वेगवान बॉल, अतिशय गोलंदाजी करत असताना चेंडू निघून गेला. गोलंदाज विनोदला आपण बघतो, जर्सी नंबर 2. फ्रॅकर क्षेत्ररक्षक आहे, जिंकला असेल फलंदाज बाद. ज्या खेळाडूकडून मगाशी चौकार सुटला त्यांनी मात्र आता सेल बिघडलाय. फलंदाज माघारी परततोय. धक्का क्रमांक पहिला. बॅटिंग करत असताना टीम लागतोय श्री संघाला. पुन्हा एकदा हा बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. हवेमध्ये चाललाय क्षेत्ररक्षक पाठलाग जरूर बॉलचा करतोय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, थांबेल का? नाही, चेंडू निघून चाललाय सीमा पार. मी तिल्लावा 4, सुरेख चौकार. आणि चौकारानं धावसंख्या पुढे सरकली आहे. ती टीम बॅटिंग करत असताना श्री संघाची 17 या आकड्यावरती. 17 धावा. शवमा जेवण करायचं असेल तर जेवू शकता. स्टेजच्या उजव्या बाजूला जेवणाची सोय जरूर केली आहे. पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला होतं. फुल टॉस बॉल सरळ बॅटनं घेऊन काढलाय. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक येतोय. लॉंग ऑन वर आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. रन आउट मिळाला असता तर फेकी जरूर व्यवस्थित आली असती, तर विकेट देखील गेली असती. या मॅच मध्ये धावसंख्या धावफलकावरती 18. बॉल झाले 5. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक. यथार्थ वाळू पाटील यांचा सुपुत्र फार मेहनत घेतोय. पलिरांच्या पावलावरती पाऊल जरूर ठेवेल. बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. लागो येतोय अजून एक चौकार. सागाव चषकामधला अजून एक चौकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपलं. दुसरं धावा फलकावरती 22 झाल्यात. लक्ष द्या, स्पीड अप घ्या, जास्त वेळ घ्यायचा नाहीये. टीम दिवा लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. लक्षात घ्या, शेवटचा कॉल दोन्ही टीमच्या कॅप्टनला. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस इथे केला जाईल, हे लक्षात घ्या. टीम नारिवली आणि नागाव या दोघांमध्ये होणार आहे. अजून 5 मॅच आम्हाला कव्हर करायचे आहेत. लक्षात घ्या, स्पीड अप घ्या, जास्त वेळ घेऊ नका. 12 बॉल 22 धावा, 1 विकेट. तिसरं षटक दिलंय. गोलंदाज रुपेश गोलंदाजी मार्क वरती आला. रुपेश पाटील, मान फॉर दिवा, 79 जर्सी नंबर. इथून गोलंदाजी तितकीच चांगली आतमध्ये करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण बघायला गेलं तर इथून कुठेतरी मिळेल. मात्र या व्यासपीठावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतं.
या मॅच मध्ये धावसंख्या दाखल करतो 22 धावा. 12 बॉलचा खेळ झाला. अजूनही 12 बॉल शिल्लक. ओव्हर नंबर 3 मध्ये रुपेश चला वेळ घेऊ नका, पंच मॅचला सुरुवात करायला सांगायचे कारण अजून 6 मॅच कव्हर करायचे ते लक्षात घ्या. 22 आणि स्कोरबोर्ड 22. इथे हा खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे मात्र डोक्याच्या वरतून वन बाउन्स सीमा पार जाईल, थांबणार नाहीये. धावा मिळतील 4. सुरेख चौकार. धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. पहिल्या 2 ओव्हर मध्ये बघायला गेलं तर 22 धावा. आता 3ऱ्या ओव्हर मधला पहिल्या बॉलवरती चौकार आला. पुन्हा एकदा त्याच दिशेनं घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहेत. आता काय होईल मात्र पुन्हा एकदा जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा येतोय दुसरा चौकार. डीजे धावसंख्या फलकावरती 30. लागोपाठचे 2 आलेत. हॅट्रिक चौकार येईल का? वाईड बॉल. वाईट बॉल. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचला. हा वाईट बॉल आहे आणि वाईट बॉल इथे आपल्याला जरूर पाहायला मिळते. वाईटने धावसंख्या पुढे सरकते. 31-31 जावा. आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथून या बॉल वरती फिल्डिंग चांगली झाली आहे. एक सिंगल आली आहे आणि सिंगल धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. धावफलक 32. तर सचिन पाटील तुम्ही मेहनत तर भरपूर घेताय पण प्लीज तुम्ही आयोजक आहेत, खुर्च्या बाहेर घ्या प्लीज प्लीज. बाईक देखील प्लीज विनंती असेल, बाईक आणि खुर्च्या पाठी घ्या कारण तुम्ही बाउंड्री लाईनच्या आतमध्ये तुम्ही जर असा वागाल तर बाकीचे प्रेक्षक देखील तसंच करतील. तुम्ही आयोजक आहेत हे लक्षात घ्या. खुर्च्या बाहेर घ्या प्लीज, विनंती असेल. बॉल देखील जातो कुठे. बॉल अडला. 1 बॉल 4 धावा कुठे पाहिजे असतील तर थोडस अवघड जाईल. मात्र लक्षात घ्या त्याच दिशेने पुन्हा एकदा बॉल आला. लक्षात घ्या इथून हा बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पहा बॉल देखील तिकडेच चाललाय. हे क्रिकेट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. रामचंद्र माने यांच्या बॅटला लागलाय चेंडू. चौकार. धावा मिळतील 4. नारिवली नागाव या लगेच टॉस साठी. लक्षात घ्यायचंय का फटका सजवला अतिशय चांगला. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू निघून झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील इथून आतापर्यंत तर 4 धावसंख्या फलकावरती 36-36 धावा. षटक क्रमांक. पुन्हा एकदा टफा पडल्यानंतर हा बॉल एक सिंगल इथून कंप्लीट झाली आहे. सिंगल धावसंख्या फलकावरती 37 आणि स्कोरबोर्ड 37. 5 बॉलचा खेळ झालाय. 37 धावा धावफलकावरती. 1 टू गो. शेवटचा बॉल इथून शिल्लक आहे. हा बॉल गॅप फार मोठी आहे. क्षेत्ररक्षक बिंदेश ज्यांनी पहिला षटक हाताळला तो जात होता. चेंडू अडवला तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. 2 धावसंख्या फलकावरती सजली आहे ती 39. बॉल झाले आतापर्यंत. षटक क्रमांक संपलं. इथून तिसरं तर टीम नागाव नारिवली दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज रिपोर्ट करायचा. 39 आणि स्कोरबोर्ड 39 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक. 3 ओव्हर नंतर डी ब्रेक. मैदानाच्या आतमध्ये तर नारिवलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. टीम नागाव टीमचे कॅप्टन या लगेचच. वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. नारिवली टीमचे कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेने नक्कीच उपस्थित आहेत. टीम नागावचे कॅप्टन या प्लीज. नागावचे टीमचे कॅप्टन श्रीनाथजी पाटील त्यांचं देखील मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. नक्कीच ते देखील उपस्थित आहे. त्यानंतरच आपण टॉस आपण करणार आहोत. संदीप म्हात्रे यांच्या हस्ते आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. एका बाजूला टीम नागाव आणि दुसऱ्या बाजूला नारिवली या दोघांमध्ये आपण टॉस इथे करणार आहोत.
दोन्ही टीमचे कॅप्टन चला वेळ घेऊ नका जास्त, लगेचच आपण टॉस करणार आहोत. संदीप मात्रे यांनी देखील या स्पर्धेसाठी फार मेहनत आपण जरूर करतोय. एकोणचाळीस धावा, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टॉस आपण स्क्रीनवरती जरूर बघतोय. एका बाजूला नागाव आणि दुसऱ्या बाजूला नारिवली. टॉस का बॉस, स्विंग द कॉइन. टॉस कोणाच्या बाजूने राहील? नक्कीच टॉस जिंकलाय टीम नारिवली. डिसिजन काय नागाव? डिसिजन काय आहे पेंडिंग असेल तर 39 धावा, 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यथार्थ आपण जरूर बघतोय. नक्कीच मॅच चालू करा संदीप पाटील. तर इथून 18 बॉलचा खेळ झाला. धावाधाव फलकावरती 39. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धक्का देखील इथून लागला टीम बॅटिंग करत असताना शीर संघाला. आणि आता मात्र 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये कितपत रन्स येणार आहे ना, आपण मैदानाच्या आतमध्ये नक्कीच इथून बघणार आहोत. 12 मध्ये अजूनही किती धावा बनवणार आहेत या मॅच मध्ये. कारण आतापर्यंत जर बघायला गेलं ना, रन्स 39 धावा झाल्यात. नक्कीच इथून चांगलं क्रिकेट या मॅच मध्ये खेळावं लागेल. आणि नक्कीच समालोचक आणि गुणलेखक पहा, नितीन कालन एटीएम खाली करायला घेतलंय की काय? पैसा आलाय बाळू पाटील यांच्याकडे. कारण आमच्यावरती प्रेम, गुणलेखकांवरती प्रेम कुलपी त्यांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आल्या खरंच. आणि धावसंख्या धावफलकावरती 39. 39 धावा. धावा, 12 बॉलचा काही शिल्लक. पुन्हा एकदा चौथ्या षटकामध्ये ज्यांना दुसरं षटक हाताळलं, आता क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या अवकाशा बाहेर बॉल निघून जायलाय, सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. 4 धावा. शिरगावचे प्रेमनाथ अलिमकर साहेब मुख्य व्यासपीठावरती या तुमचं देखील सागाव चषकामध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. प्रेमनाथ अलिमकर या दादा, वेलकम, तुमचं देखील स्वागत. विनोद ज्यानं दुसरं षटक हाताळलं, आता चौथ्या षटकामध्ये आला आणि पहिल्याच बॉलवरती 4 धावा आल्यात. बॅटिंग अतिशय संदीपनं 7 बॉल 16 आणि किशोर 6 बॉल 16. 1 बॉलचा फरक आहे. 16 धावा दोघांनी काढल्यात. आणि इथून या मॅचमध्ये विनोद गोलंदाजी करत असताना ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला जरूर पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 43. 43 धावा. पुन्हा एकदा हा फटका जरूर चांगला खेळून काढला. टायमिंग आपल्याला पाहायला मिळाला, मात्र क्षेत्ररक्षक आहेत तिथे लगेच चेंडू अडवला आणि फेकी करेपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्यात. का बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये आपण जरूर बघतो. संदीपला फार चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा हा बॉल उडवलाय, निघालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू सीमा पार येतोय. चौकार. काय फटकेबाजी आहे संदीपची, जरूर पाहण्याजोगी आपल्याला जरूर पाहायला मिळते. नक्कीच या मॅच मध्ये धावसंख्या धावफलकावरती आपण बघायला गेलं तर 29. 49 धावा झाल्यात. गुणलेखक आणि समालोचक बाळू पाटील यांच्याकडून कुल्फी जरूर देण्यात आला. खरंच बाळू पाटील आमच्यावरती प्रेम भरपूर दाखवतात आणि असाच सपोर्ट जरूर असेल. आणि हा देखील क्षेत्ररक्षक आहेत, मात्र या बॉलवरती धावा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 2 धावा. तिसरीचा कॉल आहे, घातक ठरते की काय? मात्र विकेट महत्वाची, आणि विकेट ज्या खेळाडूच्या बॅट मधून धावा येत होत्या खलास वाढवला माघारी फलंदाज बाद. दुसरा धक्का टीम लागतोय श्री संघाला.
चला स्पीडअप घ्यायचा, वेळेचं बंधन करा. धावसंख्या धावफलका होती 51. बॉल झाले 4, अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. पुन्हा एकदा बॉल होता यार. इथून हलक्या हाताने घेऊन काढला, क्षेत्ररक्षक आहेत, फिल्डिंग चांगली. इथून एक मी ते फक्त सिंगल. 3-2 ऑन स्कोरवर 5 बॉलचा खेळ झाला. हा बॉल उंच गेलाय. स्लॅन मध्ये आपण जरूर बघतोय. एकदा कंप्लीट, दुसरीचा देखील कॉल, 2 धावा देखील कंप्लीट, तिसरीचा कॉल आहे. तिसरी घातक ठरते की मात्र फेकी देखील चुकीची, चौथी देखील होऊ शकते. आणि बघता बघता 1 2 3 4 4 धावा इथून कंप्लीट झाल्या. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या वेळेस 4 धावा कंप्लीट झाल्या. रेकॉर्ड भावेशकडे भरपूर आहेत. वेलकम रोहित मात्रे, रोहित भोईर, तुमचं देखील सहर्ष स्वागत. सागावचे आपल्याला जरूर पाहायला मिळतात, त्यांचं जर केलं झालंय. आणि उद्या इन ऍक्शन मध्ये दिसतील. सूरज, तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. सागाव विपक्ष वाकलन सामना बघायला मिळेल. भार्गव मॅनेजर सूरज भोईर, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर जेवण भरपूर आहे, लक्षात घ्या. जेवण कोणाला करायचं असेल तर जेवण करून घ्या. कुल्फीचा स्वाद घ्या. बाळू पाटील यांच्याकडून जरूर कॉमेंटेटर, अंपायर, गुणलेखक, डीजे, लाईव्ह, भरपूर प्रेम बाळू पाटील आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. आणि उद्या वॉच देखील देणार आहेत पंचांना. भरपूर प्रेम आहे खरंच. हा बॉल उडवलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून चाललाय, सीमा रेषेच्या बाहेर. मिळतील धावा 6. षटकार, आणि षटकारानं इथून धावसंख्या पुढे सरकेल. असं वाटलं की 2 षटकामध्ये शिवसंघाच्या धावा होणार नाही, मात्र मैदानाच्या आतमध्ये तब्बल धावसंख्या धावफलकावरती नेऊन ठेवली आहे. ती 62 या आकड्यावरती पाहायला मिळते. का फटकेबाजी आहे. टीम नागाव, टीमचे कॅप्टन, डिसिजन काय आहे पेंडिंग ठेवलं होतं, लक्षात घ्या, लगेचच कळवायचं आमच्यापर्यंत. पुन्हा एकदा हा देखील उंच गेलाय, मात्र क्षेत्ररक्षक झेल खाली, झेल ड्रॉप. आणि क्रिकेटमध्ये ज्या खेळाडून षटकार ठोकला त्याच खेळाडूचा जेल इथे ड्रॉप केलाय. धावसंख्या धावफलकावरती 62. पुन्हा एकदा मॅचची गडावधी क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक धाव कंप्लीट झाली आहे. नागाव टॉस विन टू फर्स्ट फील्ड आणि इन्व्हाइट केलं टीम नारिवलीला बॅटिंगसाठी. लक्षात घ्या, टीम नागावचे पूर्ण खेळाडू आमच्या मुख्य व्यासपीठाच्या दिशेतून एंट्री करणार आहे, ते लक्षात घ्या. धावसंख्या धावफलकावरती 63 आणि स्कोर बोर्ड 63 धावा. बॉल झाले आतापर्यंत 2-4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक 65. थोडस गुणलेखकामध्ये हा बॉल पुन्हा एकदा उंच गेला. आपल्याला जरूर पाहायला मिळते. गुणलेखक व्यवस्थित आहे भावेश, अतिशय चांगला आहे. थोडस लाईव्ह मध्ये अपडेट झालं नव्हतं आणि इथून नेटचा इश्यू आहे, हे लक्षात घ्या. आणि धावसंख्या धावफलकावरती हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 69 धावा. या स्पर्धेतला हायेस्ट स्कोर 72 आहे. कालच्या दिवसामध्ये आपण बघितला. आणि आज शिवसंघ पार करेल का
हा बॉल बॅटची गडा यष्टीरक्षक दोन्ही हात खुलले फलंदाज बाद विकेटचा पतन धक्का क्रमांक 3 शील या संघाला लागतो फलंदाज बॅक टू द डगआउट माघारी पडतील हे लक्षात घ्या प्लीज विनंती करतो 40 मिनिटं सामना लेट चालू झालाय आज सकाळी काल पहिला दिवस असून 8:30 ला पहिला बॉल पडला आज दुसरा दिवस आहे मात्र कुठेतरी थोडंसं लेट केलं टीम फडकेपाडा संघानं उद्या काहीही करून 8:15 ला पहिला बॉल पडला जाईल हे लक्षात घ्या जर तुम्ही लाईव्ह बघत असाल उद्याचे लॉट्स उद्या पहिली मॅच तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच कळवणार आहे हे लक्षात घ्यायचं आणि इथून या मॅचमध्ये भावेश आम्हाला दाखवतील तुम्हाला लगेच आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार उद्याच्या दिवसातली पहिली मॅच टीम आडिवली आणि नावाली आणि दुसरी मॅच भोपर उत्तर शिव आणि तिसरी मॅच पिसवली उंबारली आणि चोळेगाव आणि मोहिली या दोघांमध्ये पहिली मॅच 8:15 ला टीम आडिवली आणि नावाली इथे उपस्थित राहायचं लक्षात घ्या हा बॉल देखील उडवला हलक्या हातानं एक धाव कंप्लीट झालाय दुसरीचा कॉल आहे 2 धावा होतील का मात्र 8:20 ला कंपल्सरी टॉस उद्या होणार आहे हे लक्षात घ्या टीम आडिवली आणि नावाली या दोन्ही टीमने धावसंख्या धावफलकावरती तब्बल आपल्याला पाहायला मिळते 71 झाले आणि या मॅच मध्ये लक्ष ठेवलंय ते 72 धावांचं बॅटिंग करत असताना शी संघ 2 ओव्हरमध्ये थोडासा बॅकफुटला होता आणि नंतर पूर्णपणे बघायला गेलं तर 3 ओव्हरमध्ये धावा आल्यात थँक्यू सो मच या दुसऱ्या सूत्राला नक्कीच अजून एक आवाज ऐकायला मिळेल नितीनजी कालन तुमच्यासोबत जरूर जोडले जातील थँक्यू सो मच धनंजय म्हात्रे यांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत आणि बघा प्रसिद्ध बैलगाडी मालक सूर्यकांत पाटील सांगरली यांचं आगमन झालंय त्यांचं हार्दिक स्वागत मूळ त्यांचा घोडा बैल भरपूर चर्चेत राहिले खासदार तुमच्या समोर बसले तरी पण तुम्ही विचारता बोलल्यावर मिलिंद म्हात्रे बघा थोडंसं राऊंड अप घेत आहेत धनंजय म्हात्रे यांचे आगमन झाले त्यांचं हार्दिक स्वागत पेंटे कॉलनीचे शाखा प्रमुख सुद्धा आहेत बॉल द्यायचा लवकर 72 धावांचा पाठलाग करायचं 71 धावा कुठल्या त्या माऊली 11 शील 40+ संघाने आमचे मित्र प्रेमनाथ अलीमकर यांचे आगमन झाले त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती शिलगावचे आपलं हार्दिक स्वागत प्रेमनाथ अलीमकर या बाळूपाडी आपल्याला इन्व्हाइट करते त्या स्पर्धेमध्ये 72 धावांचा पाठलाग करायचा पुढच्या मॅच मध्ये नागावने टॉस जिंकलाय उदय मडवी आमचे नागावचे त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन म्हात्रे या धनंजय म्हात्रे
सचिन ऐकलंय ना? ओके. नाही आता सचिन सराव करतील, आज संध्याकाळी सराव करतील मला वाटतं. प्रेमनाथ अलिमकर यांचा सत्कार करणार आपण शिलगावचे. प्रेमनाथ अलिमकर आपण पाहतोय. नाही संदीप पाटील यांचे 50,000 आहेतच. परत आयोजक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेच्या वतीने पारुशिक आणि सागाव संघाच्या वतीने 15-20,000 भेटतील. म्हणजे संधीचं सोनं बघा ना. सचिन किती खुश आहेत बळवता. आणि मिलिंदने 6,000 कबूल केलेत बघा अर्धशतकाठी. बरोबर मग अजून काय पाहिजे सचिन मात्रेला. प्रेमनाथ अलिमकर यांचा सन्मान होत असताना 72 धावांचा पाठलाग प्रदीप आले सलामीला. गोलंदाज सचिन. बघा सचिन मात्रे यांनी जर उद्या अर्धशतक मारलं तर नक्कीच चेतन मात्रे सागाव यांच्याकडनं सुद्धा 10,000 रुपये बक्षीस बघायला किती लागले. सचिनवरती मात्र या दरम्यान झेलची शक्यता आहे. चूक होणार नाहीये. सचिनच्या खात्यामध्ये पहिली विकेट. प्रदीप या मॅच मध्ये 0वरती बाद. म्हणजे संदीप पाटील सर जवळजवळ 75,000 लागले सचिन मात्रेवरती अर्धशतकासाठी. म्हणजे सर्वात मोठं पारितोषिक असेल टेनिस बॉल क्रिकेट मधलं. नक्कीच प्रेमनाथ अलिमकर यांनी आयोजकांचं कौतुक केले कारण की एकमेव स्पर्धा आहे प्रेमनाथ अलिमकर अशी स्पर्धा सागावची ज्या स्पर्धेत सोनं चांदी तुम्हाला पाहायला मिळते. सोन्याचे 3 कॉईन आणि पराभूत टीमला चांदी आणि कॅश प्राईज सुद्धा मालिकावीरसाठी 10,000, उत्कृष्ट फलंदाला 5,000, उत्कृष्ट गोलंदाला 5,000 आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला 2,500 अशी एकमेव स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजे रेग्युलर मध्ये सुद्धा बऱ्याच वेळा आपण पाहतो कॅश प्राईज मिळत नाही मालिकावीरसाठी. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाला उमेश आलेत बॅटिंग करण्यासाठी. पहिला बॉल डॉट होता. दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि आता तिसरा बॉल डॉट आलाय. चांगली कामगिरी करत असताना आपण पाहतोय माऊली 11 शिलगाव 40+ संघ कारण की धावांचा डोंगर ते उभारलाय 71. या अगोदर 73 धावा सुद्धा आम्ही पाहिल्या होत्या आगासन 40+ ए संघाच्या. उद्या मजा येईल. सागाव विरुद्ध वाकलन. भरघोष बक्षिसाने चेंडूला पाठवलंय मिड ऑनच्या वरून लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर चौकार. विकेट मिळेल का आणि एक चांगला झेल आपला यष्टीरक्षक दिनेश काटे देऊ दे. फलंदाज बाद. भगत आले बॅटिंग करण्यासाठी. 999 नंबरची जर्सी तुम्ही पाहतायत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट ओम्स MTC स्पोर्टच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. गौदेवी मंदिर उभारलीचं तुम्हाला पाहायला मिळतं आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. तिथेच बाजूला शंकराचंही मंदिर आहे. आणि तर दुसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज सुगंध अलिमकर येत आहेत.
सुगन अलीमकर विकेट टेकर गोलंदाज आहे या टीमचा अजून एक. लेगस्टम्पच्या बाहेर होता. सचिन म्हात्रे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक धाव इथे मिळाली. अवंतरच्या स्वरूपात धावसंख्या 6 वरती पोहोचली. लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. किशोर तिथे फिल्डिंग चांगली आहे किशोरची. सिंगल मिळाली. 72 धावांचा पाठलाग करायचा दिवा संघाला या मॅच मध्ये. पहिला सामना सी गटात पडले संघाने जिंकलाय. दुसरा सामना संदप संघाने जिंकलाय. तिसरा सामना सुरू आहे. पुढच्या मॅच मध्ये नागाव टीमने टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे दोन्ही टीम्स पुढच्या आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. नारिवली संघ तुम्ही खेळाडू कक्षाच्या दिशेने वाटचाल करा आणि नागाव संघ जशी मॅच संपेल आपण फिल्डिंग लगेच लावायची. 2 धावा इथे मिळालेत. चांगली गोलंदाजी करत असताना सुगंध अलीमकरच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक म्हणल्यानंतर नेहमी सागाव संघाचाही चांगला खेळ राहिलेला आहे. उंबारली संघ दरवर्षी सुपर 8 पर्यंत क्वालिफाय होतो. वाकलन संघाचा मी उल्लेख करेल. सोनारपाडा संघाचा उल्लेख करेल. हे असे काही संघ आहेत जे स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक पडले संघ असेल. आगासन हाही फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत मात्र गॅप बंद चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. योगेश भगतच्या बॅटमधून येतोय चौकार. वेळा सुपर 4 मध्ये पोहोचला नाहीये. त्यामुळे सचिनने सांगितलंय यावर्षी प्रयत्न. सागाव संघ एकदाही सुपर 4 मध्ये पोहोचला नाही बघा. म्हणजे 2 संघ जे प्रतीक्षा करतायत दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतुमणी नक्कीच स्वप्न पूर्ण होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मेहनत करावी लागेल. आणि बघा ना सचिन म्हात्रे एक वेगळ्या स्टाईलमध्ये वाईट घोषित करतायत. उंबारीचा 40+ संघ एकदा फायनलमध्ये गेला होता मागच्या वर्षी. श्याम भोईर असतील, सचिन भोईर, नितीन आपण मदत निजे 40+ ती फायनल जिंकली. यावर्षी निजे संघ सुद्धा स्पर्धेतून बाहेर गेलाय. इथे रनआउटची संधी होती आणि आता विनोद भगत बघा किती, योगेश भगत बघा ना किती वेगाने धावत आहे. तिसरी धाव. 3 धावा धावून घेतल्यात काल योगेश भगत आणि चंदन भगत यांचाही संघ तुम्हाला पाहायला मिळाला होता काल. परी 11 डोंबिवली. विश्वजित ठाकूर त्या टीमचे कॅप्टन होते. षटक संपलेलं आहे.
18 बॉलमध्ये 54 करायचे आहेत. सचिन आलेत गोलंदाजी करण्यासाठी. सचिनचा पहिलाच बॉल उंच गेलाय आणि जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. सुपर सिक्सर. सर्व आपण मध्ये सौरभ भोईर यांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सौरभचे बंधुराज सुद्धा आले, त्यांचे हार्दिक स्वागत. म्हणजे शाहू पाटील पाहुण्यांना घेऊन येत आहेत. सौरभ भोईर संजय सौरभ भोईर यांच्याही संघाने रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये 2 सामने मिळून असं वाटलं तर करण शेवटच्या बॉलवरती 2 धावा करेल का. नारिवली रेग्युलर संघाने मात्र तो बॉल डॉट टाकला धीरजने बेतवडे संघाच्या. तर मॅच गमवावी लागली बळू नारिवली संघाला. साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा. पहिलाच बॉल बिंदेशच्या बॅटमधनं फटका चांगला आहे. धाव एकच मिळाली. लक्ष 72 धावांचं आहे. 25 धावा आपण पाहतोय. नारिवली गाव म्हटल्यानंतर पहिली बाईक पटकावण्याचं मान मळू रामकृष्ण पाटीलला मिळाला सतीशदादा पाटील स्मृती चषकमध्ये. त्यानंतर सौरभ भोईरने लगेच सांगितलं गोवा ट्रिप आमच्या संपूर्ण टीमला. रतनभाऊ पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा 2 सामने जिंकले होते. मध्ये इथे थोडीशी मिस फिल्डिंग झाली. 2 धावा मिळतील योगेश भगत यांच्या खात्यामध्ये. धावा झाले 27. तिसरं षटक प्रगती पथावर आहे. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. लक्ष अजूनही मोठं आहे. 14 बॉलमध्ये 45 अजूनही या मॅचमध्ये करायचे आहेत. प्रयत्न करायला हरकत नाही आणि तो प्रयत्न करतायत योगेश भगत आणि बिंदास. तुम्हाला पाहायला बिंदेसला तुम्ही पाहतायत. सचिनकडे व्हेरिएशन चांगलं आहे. रेग्युलर क्रिकेट ते भरपूर खेळले. शिलगाव संघासाठी आता माऊली 11 शिल 40+ संघाने ते खेळत आहेत. यानंतर पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. नागाव संघ टॉस विन आहे. 40+ क्रिकेट असोसिएशनचे खजिनदार मोतीराम पाटील यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. नागावची नाईट स्पर्धा सुद्धा तुम्ही पाहिली आणि ती स्पर्धा जिंकली आयरेगाव 40+ने. बामाली संघाचाही मी उल्लेख करेल. खूप चांगला खेळ केला बामाली टीमने. तीन ओव्हरचा खेळ संपलाय. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. पुढच्या मॅचसाठी दोन्ही टीम रेडी राहायचे नागाव आणि नारिवली. तत्पूर्वी ऐकूया डीजे यांच्या माध्यमातून एक चांगलं सुमधुर संगीत. तर एक सन्मान आम्ही करणार आहोत आपल्या व्यासपीठावर. आता ज्यांचं आगमन झालं ते साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा सौरभ भोईर यांचा आम्ही सत्कार करणार आहोत नारिवलीचे. आणि भाऊ जेव्हा जेव्हा नारिवली संघ 40+ खेळतो ना खरंच सौरभ भोईर नेहमी या संघाला
सपोर्ट करत असतात आपल्या गावच्या संघाला. जगदीश पाटील यांचा गावचा संघ पुढच्या मॅचमध्ये. सौरभ भोईर यांचा मी सन्मान करणार. साक्षी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा. साक्षीच्या नावावर आपण पाहिजे साक्षी नक्कीच आपण पाहिलं तर सौरभ भोईर यांची सिस्टर आहे. ते आमचे भरत शेठ भोईर असतील त्यांचे सुपुत्र तुम्ही पाहताय. सौरभ भोईर यांना तुम्ही पाहताय. त्यांचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावर होत असताना बाळू पाटील आणि अनिल म्हात्रे यांच्या शुभ असते. दिलीप बोबले यांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक स्वागत. बाळू पाटील यांचे जिवलग मित्र हार्ड डेसिंग. क्या बात आहे. शमन दादांना बघू शकता इन ॲक्शन मध्ये चांगले क्युरेटर्स होते भाऊ. नारळीला जेव्हा जेव्हा स्पर्धा होते त्यांच्या माध्यमातून खूप चांगली खेळपट्टी बनवली जाते. 12 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 44 रन्स करायचे आहेत आणि आता गोलंदाजी करण्यात आलेत दिनेश काटे. काटे बंधूचा क्रिकेटमध्ये भरपूर मोठे योगदान राहिले. दिनेश काटे सध्या खेळत आहेत. महेश काटेचा मी उल्लेख केले. राजेश काटे असतील आमचे. भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत तीन बंधुराज. 2 बॉल 12ची गरज असताना 2 षटकार मारण्याचे विक्रम दिनेश काटेच्या नावावरती आहे रेग्युलर क्रिकेटमध्ये. आणि अनेक आठवणी आहेत जुन्या क्रिकेटच्या. डॉट बॉल. अकरा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 44 रन्स आता या मॅच मध्ये करायचे आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाहीये. 10 बॉलमध्ये आता 44 या मॅच मध्ये करायचे आहेत. जागृती स्पोर्टची बॅट. जागृती स्पोर्ट हे शॉप भरपूर चर्चेत आहे. कार्पेटच्या साईडने आपण पाहतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज रनआउट. योगेश भगत बाद होत आहेत. विनोद आलेत नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला. मॅच थोडीशी आता एकतर्फी होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्या पाहायला मिळतं की 72 धावांचा पाठलाग करतो. 71 धावांचा डोंगर उभारला या मॅच मध्ये. दोन धावा इथे पूर्ण होतील. शिल संघाला माहिती आहे टार्गेट मोठं आहे. शिल संघ आता दुसऱ्या फेरीच्या दिशेला वाटचाल करतोय कारण मोठे फटके येत नाहीये. मात्र विनोदच्या बॅट मधनं मोठा फटका आलाय. मात्र चेंडू हवेत आहे. जजमेंट चांगला होता किशोरचा. आमचे रमेश अलीमकर सामना पाहत असतील त्यांचे हार्दिक स्वागत. विशाल अलीमकर असतील. उद्या बरोबर 8:15 रिपोर्टिंग करायचं. 8:20 टॉस होईल आणि 8:30 पहिला बॉल पडेल उद्या. लक्षात घ्या. नाही तर बॉलची पेनल्टी लागेल या स्पर्धेमध्ये रनची नाही. शेवटचं षटक आणि 37 धावा करायच्यात. याच मैदानामध्ये तुम्हाला नाईट स्पर्धा पाहायला मिळेल. 15 मार्च ते 19 मार्च गावदेवी क्रिकेट संघ उंबारली आणि ग्रामस्थ मंडळ उंबारली आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 32 ग्रामीण संघ आणि 16 40+.
संदीप अलीमकर येत आहेत. तकदीर अलीमकर मला वाटतं नाही आहेत, दुखापतग्रस्त आहेत. सौरभ भोईर सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आणि सुगंध अलीमकर बघा काय फिल्डिंगचा स्टँडर्ड जपलाय. मागच्या वर्षीचा बेस्ट बॉलर मला वाटतं होते. 40+ असोसिएशनच्या माध्यमातून एक बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन निवड होते. संदीप बघा चांगली गोलंदाजी करत असताना यशांच्या मागे दिनेश काटे बघा ना, भरपूर वर्ष क्रिकेटची सेवा केली. रेग्युलर क्रिकेट भरपूर खेळले. 40+ ते खेळतात. मगाशी मी 3 भावांचा उल्लेख केला. महेश असतील आमचे, राजेश आणि आता दिनेश. इथे फलंदाज बाद होईल. विनोदला माघारी परतावं लागेल. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना दिवा संघ थोडासा बॅकफुटवर तुम्हाला पाहायला मिळते. त्याचं कारण 71 धावा उभारल्या आणि 72 धावांचा पाठलाग करायचा होता. एक विकेट सुद्धा संदीपला मिळाली. बॅटिंग करताना संदीपने धावा केल्या 24 10 बॉलमध्ये. नागाव संघ आपण रेडी राहायचे फिल्डिंगसाठी. मुख्य व्यासपीठासमोर या नागाव संघ. नारिवली संघ आपली बॅटिंग आहे. चेंडू चॉईस करा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आणि अखेर हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये तो माऊली 11 शील 40+ संघाचं अभिनंदन. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करताना 10 बॉल 24 आणि गोलंदाजी करत असताना 1 विकेट घेणारा संदीप ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. धनंजय म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आम्ही मॅन ऑफ द मॅच देणार. संदीप लगेच या. आणि पराभूत टीमच्या कॅप्टनसाठी पुष्पदीप ज्वेलर्स सुरेश सोनी यांच्याकडनं चांदीचं नाणं आपल्या पाय मिळतोय. नागाव संघ सज्ज झालेला आहे बघा. गुरुनाथ पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये. उत्तम पाटील बघा काय स्पर्धा होती उत्तम पाटील यांची. 11-22 टॉसवरती लिहिण्यात